विद्येची खरी परीक्षा. अक्कलकोटमध्ये एकदा अशी घटना घडली जी आजही ऐकली की माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो. ही गोष्ट आहे एका सामान्य पण श्रद्धाळू माणसाची. नामदेव पाटील. नामदेव पाटील हे एक गरीब शेतकरी होते. लहानसं कुटुंब, 2 मुले, आजारी बायको आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर. शेती पावसावर अवलंबून 2 वर्षे सलग दुष्काळ पडला आणि नामदेव पूर्णपणे खचले. घरात अन्न नव्हते, औषधांसाठी पैसे नव्हते आणि सावकार रोज दारात येऊन अपमान करत असे. एके दिवशी सावकाराने शेवटचा इशारा दिला. 3 दिवसात पैसे दिले नाहीस तर घर जप्त करी. त्या रात्री नामदेव झोपलाच नाही. डोळ्यात अश्रू, मनात विचार, आता जगण्याचा काय अर्थ आहे. पहाटे तो घराबाहेर पडला, कुणालाही न सांगता. अक्कलकोटच्या दिशेने चालू लागला. मनात एकच विचार, स्वामी समर्थच आता शेवटचा आधार आहे. 2 दिवस चालत तो अक्कलकोटला पोहोचला. अंगावर फाटकी कपडे, पायाला फोड, चेहऱ्यावर थकवा. तो थेट स्वामी समर्थाच्या मठात गेला. समोर बसलेल्या स्वामींकडे पाहतच त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तो काहीच बोलला नाही, फक्त बसून रडत राहिला. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, काय रे नाम्या, इतका का रडतोस? मी इथे असताना काळजी कशाची? हे एकदाच नामदेव हादरला. स्वामींना माझे नाव कसं माहीत? त्याने मनातही नाव घेतले नव्हते. नामदेव थरथर म्हणाला, महाराज, माझं सगळं संपलंय. आता जगायचं कारणच नाही. स्वामी समर्थ थोडे हसले आणि म्हणाले, असं म्हणतोस? चल, आधी माझं काम कर. स्वामींनी त्याला एक छोटासा मडकं दिलं. हे मडकं घे, गावाबाहेर नदीकाठीचा आणि पूर्ण भरून पाणी घेऊन ये. पण लक्षात ठेव, एकही थेंब सांडू देऊ नकोस. नामदेव गोंधळला. हे कसं शक्य आहे? मडकं भरलेलं वाट खडबडीत आणि एकही थेंब सांडू नये. पण स्वामींचा आदेश होता, तो निघाला. नदीकाठी पोहोचून त्याने मडकं भरलं. आता प्रत्येक पाऊल सावध, नजर फक्त मडक्यावर. वाटेत कोणी हाक मारली, कुत्रा भुंकला, पाय घसरला, पण तो थांबला नाही. त्याच्या मनात फक्त एकच विचार, स्वामींचा शब्द पाडायचा. अखेर तो मठात पोहोचला. मडका स्वामींच्या समोर ठेवला. खरंच एकही थेंब सांडलेला नव्हता. स्वामी समर्थांनी विचारलं, नाम्या, वाटेत काय काय पाहिलं? तो म्हणाला, महाराज, काहीच नाही. माझं लक्ष फक्त मडक्यावर होतं. तेव्हा स्वामी गंभीर आवाजात म्हणाले, हीच तुझी चूक आहे आणि हेच तुझं उत्तर आहे. नामदेव गोंधळला. स्वामी म्हणाले, जसा तू मडक्याचं पाणी वाचवण्यासाठी सगळं विसरलास, तसंच जर आयुष्य जगलंस तर दुःख तुला स्पर्शही करू शकत नाही. पण तू काय केलंस? फक्त संकट पाहिलंस, देव नाही. इतकं बोलून स्वामींनी त्याला एक नारळ दिला. हा नारळ घे, घरी जा. काही दिवसात तुझं आयुष्य बदललेलं असेल. नामदेव नमस्कार करून घरी निघाला. मनात थोडी शांतता होती, पण प्रश्नही होते. घरी पोहोचताच त्याला एक धक्का बसला. सावकार स्वतः घरात बसलेला होता, पण यावेळी रागात नाही. तो म्हणाला, नामदेव, तुझं कर्ज फेडलं गेलंय. कुणीतरी अज्ञात व्यक्ती येऊन सगळे पैसे भरून गेली. नामदेव हादरला. कोण? कधी? सावकार म्हणाला, आजच सकाळी. फक्त एवढं म्हणाला, स्वामींच्या भक्ताला त्रास देऊ नकोस. नामदेवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो नारळ हातात घेऊन बसला. त्याच क्षणी बायकोची तब्येत सुधारायला लागली. काही दिवसात शेतीला चांगला पाऊस पडला, पीक आलं, घरात समृद्धी आली. काही महिन्यांनी नामदेव पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामींच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, महाराज, तुम्ही माझं आयुष्य वाचवलं. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, मी काहीच केलं नाही. तू तुझी श्रद्धा वाचवलीस आणि ज्याची श्रद्धा वाचते त्याचं आयुष्य आपोआप वाचतं. आजही अक्कलकोटमध्ये ही कथा सांगितली जाते, कारण ही कथा शिकवते, स्वामी समर्थ संकट दूर करत नाही तर आपल्याला संकटावर उभं राहायला शिकवतात. जय जय श्री स्वामी समर्थ.